ठाकरे बंधू एकत्र आले, राजकीय चर्चा सुद्धा आज झाल्या। चंदूमामा वैद्य आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर कुटुंबासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण। उद्धव ठाकरे लहान असल्यापासून, राज ठाकरे सुद्धा लहान असल्यापासून तुम्ही त्यांना बघितलंय। दोन्ही कुटुंब एकत्र आलेत, कसं बघता? नक्कीच चांगलं आणि सुखदायक अशी घटना आहे। आणि आज मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, पितृपंधरवडा झालं असल्यामुळे आमच्या सगळ्या पित्रांना, सगळ्यात मीनाताई साहेब, आमचे आई वडील, या सगळ्यांना आज एक पितृपंधरवड्याची एक चांगली सुखद घटना बघायला मिळते। हे सुद्धा एक त्यांना समाधानाची आणि आम्हाला समाधानाची घटना आहे। येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। त्याकरता ही भेट आजची महत्त्वाची। त्यांचे शिलेदारही त्यांच्यासोबत होते, अनिल परबा त्यांच्यासोबत होते, संजय राऊत होते, बाळा नांदगावकर होते। एकत्रितपणे निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं गेलंय। नक्कीच ना, यासाठी तर आपण एकत्र येणं आणि एकत्र सगळ्या चर्चा करणं ही तर आता योग्य वेळ आहे, कारण दिवस पण कमी राहिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जी वाटचाल चालली आहे ती योग्य दिशेनेच चालेल असं मला वाटतं। दसरा मेळावा येऊ घातलेला आहे। दसरा मेळाव्याचं निमंत्रण सुद्धा दिलं जाऊ शकतं। यापूर्वी गणपतीला एकत्र हे दोन्ही कुटुंब आलेले होते, वाढदिवसाचं एक निमित्त होतं। काय तुमचा संवाद होतो का त्यांच्याशी ज्या वेळेला ही दोन्ही कुटुंब एकत्र आले? त्यासाठी तुम्ही प्रचंड प्रयत्न केलेले? नाही, संवाद तर नेहमीच असतो, पण ते सगळ्या संवादाच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात आणि त्याची आज जी तुम्हाला जी फलश्रुती दिसते ती त्या संवादाचाच एक श्रीमंत भाग आहे असं समजा। दसरा मेळाव्याला दोन्ही भावंड एकत्र दिसली तर आनंद नक्कीच होईल। नक्कीच आनंद होणार। दसरा मेळाव्याचा आनंद दुगणित होईल असं सगळे, मला काय सगळं महाराष्ट्राला होईल। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर चंदूमामा वैद्य हे ठाकरे बंधूंचे मामा आहेत आणि त्यांनी सुद्धा या भेटीचा समाधान व्यक्त केलेलं आहे, आनंद व्यक्त केलेला आहे आणि मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अशा भेटी महत्त्वाचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विजय रमेश भटसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।